नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, गणपती बाप्पा अगदी आपल्या उंबऱ्यावर येऊन थांबलेले आहेत आणि आपण सगळे त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक झालेलो आहोत. तुम्हा सर्वांना गणपतीच्या म्हणजे गणेश चतुर्थीच्या आमच्या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा. बाप्पा तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण करोत आणि पुढचं पूर्ण वर्ष तुमच्यासाठी आनंदाचं, भरभराटीचं आणि मंगलकारक असं जाऊ दे. मंडळी, तुम्हाला माहिती आहे आमच्या खऱ्यांकडे गणपती नसतो. मी गणपतीच्या पूजा सांगत फिरत असतो आणि आमची सौभाग्यवती माझा जो भाचा आहे संदीप दापके त्याच्या घरी जाते. तर त्यांच्याकडे गणपती असतो, तर त्या गणपतीसाठी नैवेद्याला म्हणून मोदक घेऊन जायचे असं सौनी ठरवलं आणि तिने अगदी सोपे म्हणजे फक्त 5 मिनिटात होणारे असे सुख्या नारळाच्या सुख्ख खोबरं असतं त्या सुख्या खोबऱ्यापासून बनवलेले सोपे असे मोदक तयार केलेले आहेत. तर ते मोदक तिने कसे केले हे आपण जाऊन बघूया. चला मंडळी, आज बाप्पाच्या नैवेद्यासाठी मी एक अगदी सोपा आणि सहज करता येईल असा एक मी तुम्हाला पदार्थ दाखवणार आहे. तर तो म्हणजे डेसिकेटेड कोकोनटचे मोदक. तर आता त्याच्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. तर त्याच्यासाठी हे मी घेतलंय डेसिकेटेड म्हणजे खोबरं जे मिळतं दुकानामध्ये रेडीमेड. त्याच्यानंतर साजूक तूप, त्यानंतर हे मिल्कमेड आहे हे लागेल आपल्याला, आणि मोदक करण्यासाठी हा साचा. तर आता आपण कृती सुरुवात करूया. कढई मी तापत ठेवली आहे. मंडळी, कसं आहे की हे जे नारळ म्हणजे हे जे खोबरं असतं ना, तर हे थोडंसं परतून घ्यायचं तुपावरती. म्हणजे आपण हे जे मोदक बाप्पाला नैवेद्यासाठी ठेवणार आहे तर ते 2-3 दिवस तरी आपल्याला ते चांगले राहतात, लगेच खराब होत नाही. म्हणून आता मी हे खोबरं जे आहे ते मी आता थोडंसं परतून घेते. अगदी थोडं तूप घालायचं, खूप नाही. तूप जरा असं गरम झालं हे आता जरा ढवळूया छान. अगदी लाल पण नाही करायचं, पण जरासं परतून घ्यायचं थोडंसं. 1-2 मिनिटं फक्त. मंद गॅसवर परतायचं. हे बघा, आता हे आपलं खोबरं असं मी परतून घेतलंय. खूप लाल नाही पण थोडस. आणि आता ह्याच्यामध्ये आपण हे मिल्कमेड घालायचं. पहिल्यांदा आपण जरा अर्धाच डबा हा घालूया आणि हे ढवळून बघूया कसं आहे. की हे जे मिश्रण आहे तर हे लाडू सारखं वळता आलं पाहिजे. इतपत झालं की तेवढं मिल्कमेड पुरे झालं असं समजायचं. ह्यात साखर वगैरेची गरज नाही, कारण मिल्कमेड मध्येच ऑलरेडीच खूप साखर असते, त्यामुळे वेगळी साखर घालायची गरज नाहीये. अजून आपल्याला थोडं मिल्कमेड लागणार आहे ह्याच्यात. आता आपल्याला व्यवस्थित हे वळता येण्यासारखं झालेलं आहे मिश्रण. हे बघा छान अगदी वळता येण्यासारखं झालंय. इतपत करायचं. आता आपण साच्यामध्ये याचे मोदक करूया. ते करण्याआधी त्याला मी आतमधनं साजूक तूप थोडं थोडं लावून घेतलंय. आणि आता आपण हे जे सारण आहे ना हे आता ह्याच्यामध्ये भरूया.
घट्ट भरायचं मंडळी, म्हणजे मोदक चांगला शेप मध्ये येतो. हे बघा मंडळी किती छान झाला की नाही. आता असे आपण 21 मोदक करून घेऊया आणि बाप्पाला नैवेद्याला ठेवूया. ते हे असंच साचा नसला तर मंडळी आपण याचे लाडू पण करून, आपल्याला लाडू पण करता येतील फटकन, अर्जंट लाडू. आणि आपला जे डेसिकेटेड कोकोनट आहे तो लाडू केला की त्या खोबऱ्यामध्ये असा घोळवला की सुंदर लाडू पण बाप्पाला ठेवता येतील. तर मी आता पुढचे मोदक वळून घेते. तर हा आहे अगदी सोपा आणि सहज करता येण्याजोगा नारळाच्या मोदकांचा नैवेद्य बाप्पाला. मंडळी तुम्ही पण करून बघा घरी, नक्की बाप्पाला आवडेल आणि मला कमेंट करून कळवा. तर मंडळी हा होता गणपतीसाठीचा नैवेद्य. आणि आता गणपतीला संगीत आवडतं, नृत्य आवडतं, तर त्यामुळे आपण म्हणजे आमच्या सौभाग्यवतीने असं ठरवलंय की गणपतीसाठी एखादं गाणं आपण गावं. आमच्या सुनबाईच्या व्हिडिओवरती कमेंट होत्या की सौभाग्यवतींचंही गाणं दाखवा. तर आता बरीच वर्ष रियाजात ती नसल्या कारणामुळे फारसं काही तिच्याकडून अपेक्षा आम्ही ठेवलेल्या नव्हत्या. पण आमचे जे व्याही आहेत सुरेश रानडे, तेही चांगले गायक आहेत. तर त्यांनी, आणि विश्वनाथ शिरोडकरांकडे तबला शिकलेले आहेत ते, तर त्यांनी गणपतीवरती एक गाणं केलं. म्हणजे लिहिलंही त्यांनीच आणि त्याला चालही त्यांनीच दिले. तर ते गाणं आमची सौभाग्यवती आता तुम्हाला ऐकवणार आहे. चला. दिवसांनी मी गाणं गातेय, मला आता विशारद करून खूप वर्ष झाली आहेत. तर थोडंसं सांभाळून घ्या, काही चुकलं माकलं तर. आणि तुम्ही पण आनंद घ्या आणि मलाही मिळेल. तर सुरुवात करते. शुभ कार्याच्या शुभ प्रारंभी, शुभ कार्याच्या शुभ प्रारंभी, दुर्वांकुर वाहिले मोरया, दुर्वांकुर वाहिले, वंदन तुझ पहिले मोरया, वंदन तुझ
पहिले बल्लाळेश्वर तू मोरेश्वर बल्लाळेश्वर तू मोरेश्वर जगनियंता तू जगदीश्वर जगनियंता तू जगदीश्वर तुझ्या कृपेने अवघे जग हे तुझ्या कृपेने अवघे जग हे मंगलमय झाले मंगलमय झाले मोरया वंदन तुझ पहिले तू सुखकारक तू दुःखहारक तू सुखकारक तू दुःखहारक सकल गणांचा तू गणनायक सकल गणांचा तू गणनायक लंबोदर तू म्हणून तुझला लंबोदर तू म्हणून तुझला मोदक हे अर्पिले मोरया मोदक हे अर्पिले वंदन तुझ पहिले या प्रतिभेचा तू उद्गाता या प्रतिभेचा तू उद्गाता प्रतिभेचा तू उद्गाता सकल जनांचा जीवन दाता सकल जनांचा जीवन दाता जगत पालक म्हणून तुझला जगत पालक म्हणून तुझला मनसुमना वाहिले मोरया मनसुमना वाहिले वंदन तुझ पहिले शुभ कार्याच्या शुभ प्रारंभी दुर्वांकुर वाहिले वंदन तुझ पहिले मोरया वंदन तुझ पहिले मोरया वंदन तुझ पहिले. तर मंडळी, हे होतं बाप्पाचं खाणं आणि गाणं. तेव्हा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, नेहमीच सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.